तर ह्या हनुमानाच्या मंदिरातून आपल्या देवीची पालखी निघणार आहे। इथे लोकांचे फोटोशूट्स वगैरे चालू आहेत। सगळ्यांनी नऊवारी साड्या नेसल्या आहेत, कुर्ते घातले आहेत। सो फोटो तर बनताय ना। इथे आपली पुरुष मंडळी आहे, पूर्ण कमिटी आहे जी महोत्सव अरेंज करते आणि इकडे फेटे बांधतायत सगळे आणि ह्या साईडला सुद्धा बायकांचे फेटे बांधायचे चालू आहे। इथे पुरुष मंडळीचे डिस्कशन्स आणि आता ही पालखी निघालेली आहे आपल्या महोत्सवच्या मंदिराकडे। महोत्सवमध्ये सुद्धा आपलं एक देवीचं मंदिर आहे, तिकडे ही पालखी जाणार आहे। तर ही आता आमची पालखी चाललेली आहे महोत्सवच्या ठिकाणी। इथे दोन बायका सुंदर असे फुगडी घालत आहेत। हा आहे आपला मेन गेट, तिकडे सेल्फी पॉइंट बनवला आणि हे पूर्ण एंट्रन्स आणि हा इथे आपला होणार आहे, चालू आहे कोल्हापूर महोत्सव। हा आहे बाहेरचा संपूर्ण लोक, इकडून स्टार्ट होता हा मेन गेट ऍक्च्युली। इथे मस्त अशा सुंदर अशा रांगोळ्या काढलेल्या आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत मस्त। आता आपली पालखी महोत्सव मध्ये येऊन पोहोचलेली आहे। इथे मस्त नाचत गात आपल्या पालखीला घेऊन चाललेले आहेत मंदिराकडे। तर ह्या बायका कळस घेऊन पुढे आहेत। तर ही आपली पालखी आहे देवीची। पालखी घेऊन मंदिराजवळ आम्ही सगळे पोहोचलेलो आहोत। मज्जा चालू आहे हे आम्ही तुम्हाला दाखवू, कशी कशी तयारी चालू आहे। पूजा आता चालू होईल थोड्या वेळात आणि पालखी आत्ताच आलेली आहे पुन्हा मंदिरामध्ये आणि तुम्हाला ह्याच्या पुढे काय घडतंय, काय काय होतंय, कोण कोण येतंय, सर्व आम्ही तुम्हाला दाखवत राहू। तर इथे आता देवीची स्थापना होणार आहे। दादा आणि वहिनी आज पूजेला बसत आहेत। गाईस हाय करा। इथे पप्पा आहेत, ते थोडे हेल्प करतात त्यांना सर्वांना। इथे भटजी आता ती देवीच्या स्थापनेची पूर्ण तयारी करत आहेत। इथे पानाचे विडे असं सगळी तयारी आता इथे चालू होतीये। देवीची स्थापना झालेली आहे आणि आता इथे देवीचा कळश आता इथे ठेवण्याचं चाललंय। इथे सगळ्या बायका आलेल्या आहेत आतमध्ये। आता पूजेची तयारी चालू आहे, चालू झालेली आहे। ते देवीच्या पूजेची तयारी चालू झालेली आहे, स्थापना झालेली आहे, सो ती आता पूजा करतायत। आरतीला आता सगळे लोक जमलेले आहेत। आरती आता सुरू होणार आहे काहीच वेळात। इथे आमचे आत्या दोन्ही आलेल्या आहेत, आई आलेली आहे। हा जो महोत्सव आहे तो आनंदाच्या असं वातावरणात पार पडून ठेवा अशी खास तुझ्याकडे प्रार्थना आहे सगळ्यांना। तो पूजा इथे संपन्न झालेली आहे। काल काय व्लॉग केला नाही तर आज कंटिन्यू करते। दुसरा पाहूयात आपण कोणते कोणते स्टॉल्स आहेत ते। या इथे आहे लोणच्याचा स्टॉल आहे, इथे मुखवास वगैरे आहे। आता मी तुम्हाला पूर्ण तर नाही दाखवू शकणार, क्लिअर तर असं नाही दाखवू शकणार, पण मी तुम्हाला बोलून दाखवू शकते। तुम्ही समजून घ्या की इथे कुठले कुठले स्टॉल्स आहेत। इथे दागिन्यांचे स्टॉल्स आहेत, इथे टॅटू नाही लेन्सेस चष्माच्या लेन्सेसचं स्टॉल आहे। इथे काय आहे बरं, इथे केशव सृष्टी विक्री केंद्र आहे। इथे आहे मालवणी स्टॉल, हॉटेल सिंधुदुर्ग।
लोकांच्या कशा चॉईसेस वेगवेगळ्या असतात, त्याच्यामुळे सगळं ठेवावं लागतं ना. इथे आहे नेल आर्ट स्टुडिओ, इथे नेल आर्ट स्टुडिओ होता. आणि इथे आहे प्रांजल पाककृती. हा जो मुलगा आहे हा मला सगळ्या स्टॉल्सवरती फिरवतोय. हा, इथे नेल आर्ट होतं इकडे. चला इकडे आहे प्रांजल पाककृती आणि इकडे पुन्हा दागिन्यांचे स्टॉल. कोल्हापूर म्हटलं तर दागिने येतातच. दिवाळीचा फरार नाही, सॉरी, दिवाळीचा फराळ आहे. इकडे काय आहे जरा सांग बघू. इकडे आहे मस्त खाण्याचं. इथे मस्त आजी थालीपीठं बनवत आहेत, एकदम टेस्टी असे. ह्यांच्या स्टॉलचं नाव आहे श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योग. आणि इथेच त्यांचं कंटिन्यू आहे शेगाव कचोरी, मांडा. अमरावतीकरांना माहितीच असेल मांडे, तर त्याचंही आहे इथे इथे मांडेही भेटतात. ते बघा तिकडे त्यांच्या डिशेस आहेत, त्यांचे फोटोज आहेत, नावं आहेत. एकदा या. हा ब्लॉग तुम्ही उद्या सकाळी बघणारच आहात, सो तुम्हाला उद्या रात्री यायचा चान्स आहे. उद्या शेवटचा दिवस आहे. इथे मोदक आहे, आहा, इथे आप्पे आहे, इथे मोमोजही आहेत. तर इथे व्हेज नॉन व्हेज डिशेस आहे. नाद खुळा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा विशेष हार्ड आहे. हे बघा गर्दी पाहताय ना. इथे लोकांची गर्दी बघताय ना खाण्यासाठी. नाद खुळा तांबडा पांढरा. इथे पुन्हा महिला बचत गटांचं काहीतरी आहे, बघूयात. कोंबडी वडे वगैरे आहे, चायनीज पकोडे वगैरे आहेत. कोल्हापुरी स्वाद ह्या स्टॉलला नक्कीच भेट द्या. आपल्या काकांचा स्टॉल आहे नागेश शिंदे, ते आहेत इथे. इथे सॅम्पल डिशेस आहेत, चिकन, मटन. आणि इथे चाललंय हा ह्यांचा स्टॉल आहे. यांच्या स्टॉलला नक्कीच भेट द्या. काही बोलणार का आमच्या मंडळींना? आमच्याकडे यायला सांगा. सांगितलंय येतील, नक्की येतील. ते खानदेशी खाद्य संस्कृती आहे, त्यांचा स्टॉल आहे इथे. आता गर्दी असल्यामुळे जास्त काही दाखवू नाही शकणार तुम्हाला. इकडे आहे इथे कुल्फी पुन्हा एकदा. शोभास किचन, घरच्या जेवणाचा अस्सल स्वाद. इथे आपलं कोल्हापुरी खरवस, गाईच्या म्हशीच्या चिकेचं जे भेटतं ते खरवस आहे इथे. नंतर काहीतरी गोड लागतं, बरोबर की नाही, म्हणून इथे चॉकलेटचे स्टॉल सुद्धा आहे. आणि इथे आहे आपल्या महाराजांच्या मूर्त्यांचं स्टॉल. अभ्यासू लोकांसाठी इथे विविध प्रकारचे पुस्तकं आहेत. कुठलीही घ्या, 200 रुपयेच रेट असणार आहे. कुठलीही पुस्तकं घ्या, कुठलीही. मस्त आपल्या बायकोसाठी, गर्लफ्रेंडसाठी झुमके घ्यायला या. इथे वारणाचा स्टॉल आहे. इथे आपल्या मंडळातल्या काका काकींचा स्टॉल आहे. नक्की ह्या स्टॉलला सुद्धा येऊन भेट द्या. गूळ, काकवी आणि मस्त मस्त असे दागिने आहेत. इथे आमच्या दुसऱ्या काकींचा स्टॉल आहे. इथे बॉडी फॅट अनालिसिस वगैरे होतो, वॉटर प्युरिफायर, पेस्ट कंट्रोल. कॉन्टॅक्ट करण्यासाठी आता नंबर इथे आहे, नक्कीच कॉन्टॅक्ट करा ह्यांना. इथे वेगवेगळे स्टॉल्स आहेत. इथे आपली कोल्हापुरी चटकदार ठसकेदार भेळ भेटते. असा हा आजचा महोत्सव होता. इथे डान्स चालू आहे. चला आपण आतमध्ये जाऊया. तिथे लहान मुलांच्या खेळण्यांची व्यवस्था सुद्धा आहे. वेगवेगळ्या प्रकारची खेळणी आहेत लहान मुलांना एंटरटेन होण्यासाठी. कारण की आई बाबा तर तिथे खात बसतील, तर मुलांनी काय करायचं. तर मुलांसाठी सुद्धा इथे मज्जा करण्यासाठी त्यांना मस्त मस्त असे पाळणे आहेत. आता मी तुम्हाला जास्त काही दाखवू नाही शकणार डान्सच्या क्लिप्स, कारण कॉपीराईट लागेल हो, त्याची आम्हाला एक खूप भीती आहे. पण ही गर्दी आपल्या महोत्सवची आहे. तर आम्हाला आमच्या बिल्डिंग मधली मंडळी भेटलेली आहे. हाय बोला आमच्या लोकांना. हे काका काकी, वहिनीचे आई बाबा. ही डे टूची गर्दी आपली.
तिकडे आमचे पप्पा खूप प्रेशरमध्ये आहेत, कारण की पूर्ण महोत्सव हँडल करणं म्हणजे एक प्रेशरचंच काम आहे. सो हे ते करत आहेत. हे आमचे पप्पा महोत्सव हँडल करतायत. पप्पांचं पूर्ण योगदान आहे. अच्छा. पप्पा होते म्हणून सगळं झालंय. हे नाही ठीक आहे, तो विषय नाही. पप्पा तो वेगळा विषय तर आहे. काय पप्पा बोला आमचे लोक ऐकतायत, बोला. पप्पा आहे, पप्पांचं योगदान आहे सगळं. ओके, पप्पांनी सगळं केलंय. थँक्यू. तुम्ही काय म्हणणार का लोकांना येण्यासाठी? एक दिवस राहिलाय फक्त. सगळे येणार आणि हे जाग्यात गुरुवारपासून शनिवारपर्यंत पप्पा आहे, पप्पा आहे, दूध, हा, पप्पांचं योगदान आहे. अपाट हा. अपाट. हे काय गेट तुम्ही कुठे आहे? अफाट गर्दी होती, जसं तुम्ही ऐकलात पप्पांच्या तोंडातून. अफाट गर्दी होती, आजही गर्दी आहे. उद्याचा तुमच्याकडे लास्ट दिवस आहे. प्लीज या आणि भेट द्या आणि मजा करा. मंडळाचे 2 कार्यकर्ते इथे भेळ एन्जॉय करतायत. काका, कसं झालं महोत्सवचे 2 दिवस? कसं वाटलं? आणि पब्लिक लोकांना सांगा, येण्यासाठी सांगा. उद्याचा 1 दिवस राहिलाय. लोकांनी एकच दिवस झाला, आवर्जून या. उद्या सकाळी हा ब्लॉग पाहणार आहेत लोक. उद्या सकाळी लवकर या, दिवसभर उद्या चालू आहे. ओके, आपली फॅमिली इथे जेवायला बसलेली आहे. तिकडे मस्त असं डान्स चालू आहे. आज अफाट गर्दी आहे. सर्वांनी या, जेवण एन्जॉय करा. आपली फॅमिली इथे जेवायला बसलेली आहे. सर्वांनी जेवण एन्जॉय करा. कोल्हापुरी ठसका बघा कसा असतो. नागांच्या वेळा अहो दादा, मी तुमची मस्त आणि तुम्हीच माझा काका रेडा. तर असा हा आजचा संपूर्ण प्रोग्राम एकदम मजेदार असा झालेला आहे. उद्या सकाळी हा व्लॉग तुम्ही सगळे पाहणार आहात. तर उद्याचा एक शेवटचा दिवस उरला उद्याचा, आणि रात्री या, मजा करा, खा प्या आणि खूप साऱ्या चांगल्या चांगल्या मेमरीज सोबत घेऊन जावा. आणि नक्की भेट द्या. उद्या रात्री 7 वाजल्यापासून चालू होईल आय गेस. या सर्वांनी, आणि नक्की कळवा की हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला आहे. लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करा यार.